लक्षात घ्या, उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचे चान्सेस हे खूप जास्त असतात. जर बाळ हा सतत चिडचिड करत असेल, रडत असेल, बाळाचे ओठ कोरडे पडलेले असतील, स्किन कोरडी पडली असेल, रडताना बाळाच्या डोळ्यामधून पाणी येत नसेल, बाळ हा जास्त सुसू करत नसेल, जेव्हा सुसू होईल तर त्यावेळी अगदी गडद रंगाची वास येणारी अशी सुसू होत असेल, तर हे सगळी लक्षणं आहेत डिहायड्रेशनची. यावेळी तुम्हाला बाळाला जास्तीत जास्त पाणी आणि लिक्विड डाएट देणं गरजेचं आहे. 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला तुम्हाला पाणी देण्याची गरज नाही. त्यावेळी बाळाला जास्तीत जास्त ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे, जास्तीत जास्त आईचं दूध द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात बाळाला घामुळे येऊ नये, घामाचा त्रास होऊ नये यासाठी बाळाचे जे कपडे आहेत हे नेहमी सैलसर असावेत, सुती असावेत आणि त्याचबरोबर हे ब्रीदेबल असावेत, हलक्या रंगाचे असावेत. म्हणजे हलका निळा रंग, पिवळा रंग, पांढरा रंग यासारखे कपडे तुम्हाला बाळाला घालायचे आहेत. शिवाय दिवसातून 3 ते 4 वेळा तुम्हाला बाळाचे कपडे बदलणं गरजेचं आहे. रात्री झोपताना कंपल्सरी बाळाला स्वच्छ असे कपडे घालणं आवश्यक आहे. तुम्हाला शक्यतो दिवसा लंगोट किंवा जे कापडी डायपर आहे त्याचा वापर करायचा आहे. रात्री तुम्ही डिस्पोजेबल डायपर वापरू शकता. लहान बाळांना किंवा लहान मुलांना घाम येत नाही याचा अर्थ बाळाला गरम होत नाही, उष्णतेचा त्रास होत नाही असं नाही. त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला एसी फॅन कूलरचा वापर करणं गरजेचं आहे. पण हे वापरत असताना तुम्हाला हे जे टेम्परेचर आहे, रूम टेम्परेचर आहे, हे 24 ते 27 डिग्रीच्या आसपास ठेवणं किंवा मेंटेन करणं गरजेचं आहे. एसी फॅन कूलरची डायरेक्ट हवा बाळाच्या अंगावर येणार नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी बाळाच्या नाकामध्ये तुम्हाला सलाईन ड्रॉप घालणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त शक्यतो दुपारच्या वेळेमध्ये लहान बाळांना किंवा लहान मुलांना घरातून बाहेर काढायचं नाही. काही कारणामुळे जावं लागत असेल तर छत्री किंवा स्ट्रोलरचा वापर तुम्हाला करायचा आहे. सनस्क्रीन लावणं हे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवसातून 2 वेळा तुम्हाला बाळाला आंघोळ घालणं किंवा स्पंजिंग करणं हे आवश्यक आहे, जेणेकरून बाळाची त्वचा ही निरोगी आणि तजेलदार राहायला किंवा सॉफ्ट राहायला मदत होईल.